गायीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी जालन्यातील एका शेतकरी दाम्पत्याने गायीचा अंत्यविधी वाजत गाजत पार पाडलाय. अंत्यविधीसाठी वाजंत्रीसुद्धा बोलावले. एवढेच नव्हे तर सौभाग्य स्त्रीच्या अंत्यविधीलाही लाजवेल असा अंत्यविधी जालन्यातील धाविडीत झालाय. नवविवाहित तरुणीला आंदण म्हणून गाय देण्याची परंपरा आपल्याकडं आजही आहे. याच आंदण म्हणून आलेल्या भाग्यलक्ष्मीने जालन्यातील साबळे कुटुंबांचं नशीबच पालटलं. एका गायीच्या दूध आणि गोरे विक्रीतून आज त्यांच्याकडे 17 म्हशी आहेत. घरी संपन्नताही याच बहुळी गायीने आणली. 7 नोव्हेंबर 2025 रोजी गायीचं निधन झाले. याचीच कृतज्ञता तेव्हा या कुटुंबाने एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या अंत्यविधीलाही लाजवेल असा अंत्यविधीचा गायीचा पार पाडलाय. या बहुळी गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री बोलवण्यात आले. नवी कोरी साडी चोळी नेसवण्यात आली. गायीची ओटी देखील भरली आणि जड अंतकरणाने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार केले. गायीला आम्ही नव्हे तर आम्हाला या गायीने सांभाळले. लहान मुलाला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही तिचे दूध काढायचो. या आईने दिलेले गोरे विकून आम्ही 17 म्हशी घेतल्या. मुलं शिक्षण घेत आहेत. आम्हाला आता मजुरी करावी लागत नाही आहे. तिच्या याच उपकारातून उत्तराई होण्यासाठी आम्ही तिचे माणसासारखेच अंत्यसंस्कार केले. याच गायीचे आम्ही 10वा आणि 13वा देखील करणार असल्याचं महिला शेतकरी सुनीता साबळे यांनी म्हटले. सूर्या 20 मराठी, जालना.